Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Oh, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. सर्वांनी हरिनाम जप. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. जय सच्चिदानंद गौर हरि, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय राधा वृंदावन चंद्र, राधा वृंदावन चंद्र राधे. जय राधा गोविंद, राधा गोविंद राधे. जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, जय कृष्ण बलराम. जय गौरनिताय, 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 जय गौरनिताय. जय जय गुरुदेव, 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 गुरुदेव. निताई गौर हरि बोल, हरि बोल, हरि बोल, हरि बोल. कलियुग पावन हरिनाम संकीर्तन की, युग धर्म हरे कृष्ण महामंत्र की, श्री श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की, पतित पावन श्री निताई गौर सुंदर की, श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की, श्रील प्रभुपाद की. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओ आहे तशी अध्याय 9 श्लोक 29. राजविद्या राजगुह्य योग, पान नंबर 367. मिळाल्या सर्वांना. राजविद्या राजगुह्य योग. समो अहम सर्वभूतेषु, न मे द्वेषोस्ति न प्रियः, ये भजन्ति तु मां भक्त्या
मयि ते तेषु चाप्यहम् समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् सर्वांनी म्हणा, सर्वजण म्हणत नाही, सर्वांनी म्हणा, मी हळूहळू म्हणतो. समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेषो अस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. कोण म्हणणार आहे? समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. समोऽहं सर्वभूतेषु. पुढे सरका माताजी, पुढे सरका सगळ्यांनी. खूप भक्त मागे येणार आहेत, पुढे सरका सगळे. म्हणा. समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. शब्दार्थ, अनुवाद आणि तात्पर्य अभय चरणारविंद भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचे द्वारा. श्रील प्रभुपाद की. अनुवाद सर्वांनी म्हणा. भगवंत अर्जुनाला काय म्हणत आहेत पा. हा राजविद्या अध्यायाचं नाव आहे. राजविद्या. सगळ्या विद्यामध्ये थोडस इको कमी करा आणि थोडस इकडं माझ्याकडं फिरवत चालेल. राजविद्या म्हणजे सगळ्या ज्ञानाचा राजा आणि गुह्य म्हणजे अतिशय गुप्त खाजगीतली गोष्ट. ती भगवंत केवळ आणि केवळ आपल्या अतिशय जवळच्या जीवलग प्रेमी भक्ताला ते उघड करतात. म्हणून या अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग. आता भगवान कृष्ण काय म्हणतायत पा. मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. पक्षपात म्हणजे आता काही काही वेळा मराठी शब्द लय अवघड वाटतात लोकांना, इंग्लिश सोपे वाटतात. पार्शलिटी. पक्षपात म्हणल्यावर कळत नाही, पार्सलिटी लगेच समजतं लोक. हा, पार्सलिटी समजतं ना. काय पार्सलिटी म्हणजे? हा, भेदभाव नाही. पार्सलिटी म्हणजे एक नाही, थोडक्यात जो व्यक्ती आता जो पंच आहे किंवा क्रिकेटमध्ये अंपायर म्हणतात, त्यानं कसं कळलं पाहिजे, किंवा न्यायाधीश आहे त्यानं न्यूट्रल राहायला पाहिजे. पण जर तो बघत असेल हा माझ्या जवळचा आहे द्या, किंवा शिक्षक म्हणत असेल, शिक्षकाकडे चुकून त्याच्या नातेवाईकाच्याच पोराचा पेपर आला, तो काय करणार? द्या 4 गुण जास्त. किंवा गावाच्या पोरग्याचा, माझ्या गावचं आहे का, द्या त्याला 10 मार्क. ह्याला काय म्हणतात? पार्सलिटी. भगवान इथं म्हणतात मी पार्सलिटी करत नाही, पक्षपात करत नाही. मला सर्वांविषयी समभाव आहे. सर्वांविषयी. सर्व म्हणजे कोण?
जगातले सगळे जे जीवात्मे आहेत, भगवंत कसे आहेत, मी समभाव आहे. मी मी कुणाच्या, कोण मला जवळचा नाही, कोण मला परका नाही. मी कुणाची पार्सलिटी करत नाही, मी कोणाचं कर्म घेत नाही, मी कुणाला जास्त वरदान देत नाही आणि कुणाचं पाप घेत नाहीये. सर्वांशी समान आहे. परंतु हा शब्द महत्वाचा आहे. परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे. तो कोण आहे? माझा मित्र आहे. माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. आता हे का असं मी हा श्लोक निवडला माहितीये का? हा श्लोक निवडला याचं कारण आज 1 ऑगस्ट आहे. बाहेर सगळ्या जगामध्ये आज का? आज 2 ऑगस्ट आहे का? आणि मग फ्रेंडशिप डे कधी असतो? आजच आहे का? बर मला वाटलं आज 1 ऑगस्ट आहे. दर काय काढसे ना, फ्रेंडशिप डे आज. तर आज फ्रेंडशिप डे, मित्रता दिवस. आणि सगळेजण विशेषतः कॉलेजची पोरं पोरी काय करतात? हाताला बँड बांधून फ्रेंडशिप डे करतात. तू माझा मित्र, मी तुझा मित्र. तर खरा मित्र कोण? ते भगवद्गीतेमध्ये आपल्याला खरा मित्र कोण आहे, कोणाशी मैत्री केली पाहिजे. आणि भगवंत इथं सांगतायत की जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे. भगवंत काय सांगतात? जो माझी सेवा करतो, जो माझा भक्त आहे, तो माझा मित्र आहे आणि मी सुद्धा त्याचा काय आहे? मित्र आहे. तात्पर्य पहा. या ठिकाणी कोणी प्रश्न करेल, श्रीकृष्णांना सर्वजण सारखेच असतील आणि कोणीच विशेष प्रिय नसेल, तर मग त्यांची दिव्य सेवा करण्यात सदैव निमग्न असलेले भक्त त्यांना विशेष का बरं प्रिय आहेत? असं कोणतरी म्हणेल ना, प्रश्न करेल. भक्त काय एवढे प्रिय आहेत? सगळ्यांना संभाव म्हणतात. भगवंत डायरेक्टली म्हणतात की भक्त मला मित्र आहेत. आता मित्र म्हणण्याचं कारण काय बरं? भगवंत म्हणतात सगळे मला समान आहेत, पण जो माझी भक्ती करतो तो माझा मित्र आहे. असं का म्हणतात? कारण मित्र म्हटल्यानंतर एकदा मग भगवंत त्याच्यासाठी काय वाटेल ते करायला तयार होणार. मग भले तिथं पार्शलिटी करावी लागली तरी भगवंत करतात भगवंत. कारण भगवंत इथं डायरेक्टली कोणाचाही मुलाहिजा न ठेवता म्हणतात की तो माझा मित्र आहे, मी त्याचा मित्र आहे आणि माझ्या मित्राच्या सुखासाठी मी विशेष लक्ष देतो. प्रभुपाद म्हणतात, भगवंत म्हणतात की मी माझ्या मित्राच्या सुखासाठी विशेष लक्ष देतो. आणि तिथं दुनियाभरचे कायदे कानून, प्रकृतीचे नियम तोडावे लागले तरी भगवंत त्याची पर्वा करत नाही. म्हणून भगवंताशी मैत्री करण्यात फायदा आहे. मग त्याची असा आहे. मात्र या ठिकाणी भेद दर्शविण्याचा संभव नाही. भेद नाही आहे याच्यामध्ये. प्रभुपाद म्हणतात हे तर साहजिक आहे. साहजिक कसं आहे? या भोवती जगतात मनुष्य किती उदार प्रवृत्तीचा असला तरी त्याला आपली मुले बाळे विशेष प्रिय असतात. प्रत्येक या जगामध्ये कोणी माता पिता असो, ते काय म्हणतात? सगळी मुलं आम्हाला समान आहेत, पण आपली मुलं बाळांना ते शेवटी काय करणार? भेद करणारच. भगवान म्हणतात प्रत्येक जीव, मग तो कोणत्याही रूपातला असो, तो माझा पुत्र आहे. म्हणून ते प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तूंचा विपुल प्रमाणात पुरवठा करतात. सगळ्यांना पाऊस आहे का नाही? सगळ्यांना सूर्यप्रकाश आहे. धरती सगळ्यांना अन्नधान्य. नास्तिक असो, भगवंताचे कायदे कानून न पाळणारा, मांसाहार करणारा, नशापान करणारा, जुगार व्यभिचार करणारा आणि भगवंतांना शिव्या घालणारा, भगवंताचं अस्तित्व नाकारणारा, अशा सगळ्यांना भगवंत विपुल प्रमाणात पुरवठा करत आहे. कारण सगळे कोणाची लेकरं आहेत? भगवंताची लेकरं आहेत. मेघ सर्वत्र पाऊस पाडतो, मग तो खडक असो, भूमी असो, जलाशय असो. भगवंत आपल्या भक्ताकडे मात्र विशेष ध्यान देतात. अशा भक्तांचा या ठिकाणी विशेष उल्लेख करण्यात आला आहे. हे भक्त सदैव कृष्ण भावनाभावित असतात, म्हणून ते श्रीकृष्णांमध्ये स्थित असतात. कृष्ण भावनामृत शब्द दर्शवतो की कृष्ण भावनाभावित भक्त म्हणजे भगवंतांच्या ठाई स्थित असलेले चालते बोलते योगीच असतात.
या ठिकाणी भगवान स्पष्टपणे म्हणतात, मयी ते म्हणजे ते माझ्यामध्ये स्थित आहेत. म्हणजे काय, त्यांची चेतना, त्यांचं चित्त भगवंतामध्ये वास करत असतं. यावरून साहजिक आहे की भगवंत त्यांच्यामध्ये स्थित आहेत आणि ही गोष्ट परस्पर पूरक आहे. यावरून ये यथा माम प्रपद्यन्ते तान सतैव भजाम्यहम या श्लोकाचे स्पष्टीकरण होते. म्हणजे याचा अर्थ काय, की जो ज्या प्रमाणात मला शरण येतो त्या प्रमाणात मी त्याची काळजी घेतो. भगवंत आणि भक्त असे दोघेही चेतन असल्यामुळे ते अलौकिक आदान प्रदान आहे. दोघांच्या मध्ये आदान प्रदान प्रेमाचं कसं आहे, दिव्य स्तरावर आहे, भौतिक स्तरावर नाही. आता साधारण या जगात मित्र मैत्रिणी लोक करतात ते कोणत्या स्तरावर आहे, भौतिक स्तरावर आहे. म्हणून ते मित्रत्वाचं नातं फार काळ टिकत नाही, कारण का तिथं स्वार्थ येतो. आलं का लक्षात, स्वार्थ येतोच. समजा दोन एकदम मित्र आहेत, दोन एकदम काय एक मित्र आहेत. ते आपण पंचतंत्रामध्ये एक गोष्ट वाचली होती ना, दोन मित्र जंगलामध्ये जातात एकदम आणि अस्वल येतं. अस्वलाला एक मित्र काय करतो, पटकन झाडावर चढतो आणि झाडावर चढल्यावर तो दुसरा, तोला झाडावर चढता येत नाही ना, तो घाबरतो, त्याला काही कळत नाही. मग तो काय करतो, युक्ती करतो, मरून पडल्याचं सोंग करतो आणि श्वास पण बंद करतो. मग ते अस्वल येताना हुंगतं आणि अस्वल काय करतं, ते मेलेल्या जनावर किंवा काही असेल ते खात नाही. त्याला वाटतं की ते मरून मेलेलं आहे, मग ते निघून जातं अस्वल. आणि मग हा तो झाडावर चढलेला मित्र असतो तो खाली येतो आणि तो त्याला म्हणतो की त्यानं तुझ्या कानात काय सांगितलं रे. तर तो मित्र काय म्हणतो, तो मित्र म्हणतो की जो विश्वासघातकी आहे त्याच्याशी कधी मित्रता करू नये, असं मला अस्वलानं सांगितलं. म्हणजे काय, तो म्हणतो संकटामध्ये जो कामी येतो तोच खरा मित्र आहे, अन्यथा काय आहे तो संधी साधू आहे. काय म्हणतात, संधी साधू. तसं या जगामध्ये मित्रत्वाची सगळी नाती संधी साधूपणावरती आहे. एकदा काम झालं की कोण कुठला मित्रांनी कोण कुठला काय, असं आहे ते. म्हणून भगवंत सगळ्यांचे मित्र आहेत सगळ्यांना, परंतु जो ज्या प्रमाणात शरण येतो ज्या भावाने, तसं त्याला आदान प्रदान करतात भगवंत. जो भगवान म्हणतात की जो मला मित्र मानतो, भगवंत मी म्हणतात मी त्याला मित्र मानतो. आलं का लक्षात. आणि जो व्यक्ती भगवंताकडे जायला तयार नाही, भगवंताची सेवा करायला तयार नाही, भगवंतांना आपला शत्रू मानतो, तर भगवंत काय करतात त्याच्याशी, भगवंत त्याला सगळे जीवनावश्यक वस्तू त्याला देतात आणि प्रकृतीच्या नियमानुसार त्याला त्याच्या कर्मानुसार सर्व काही देतात. पण भगवंत त्याला आपलं मित्रत्वाचं आदान प्रदान आहे, प्रेम आहे, ते मात्र देत नाही. म्हणून तो जीवात्मा आहे, तो दुर्भागी आहे. तो दुर्भाग्य आहे की भगवंताचं मित्रत्व सख्यत्व प्राप्त करू शकला नाही. म्हणून अर्जुन जो आहे या ठिकाणी राजविद्या भगवंत का त्याला सांगत आहेत, कारण भगवंत एकच सांगतात की तू माझा सखा आहेस. कोण आहेस, सखा आहेस. श्रीकृष्णांचा सखा येतो. म्हणून अर्जुनाला, भगवान श्रीकृष्णांना अर्जुनावरनच अनेक नाव आहेत. अर्जुन सखा, पार्थ मित्र, अशी नावं महाराज शिष्याना नावं देतात. तर भगवंतांना त्यांच्या भक्तांचं सख्यत्व आवडतं आणि त्या सख्यत्वामध्ये ते आनंद घेतात. म्हणून अर्जुनाचं सख्यत्व इतकं सखोल आहे की आता थोडी नंतर चर्चा करू, आधी मंगलाचरण म्हणून आहे, तर प्रवाहात मंगलाचरण राहून जाईल. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं
श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितां च नमो ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिय वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे मुखं करोति हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरोः दीनतारिणं परमानंद माधवं श्री चैतन्यमेश्वरम। तर अज्ञानात असल्यामुळे जीवात्म्याला माहित नाही की मित्रता कोणाशी करावी आणि त्यामुळं अशा तकलादू मैत्रीच्या आधारावरती लोक स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेत आहेत. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं याचा अर्थ आत्मघात करणं. कारण का या जगामध्ये जीवात्म्याचा एकच परम मित्र आहे आणि तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आणि या मित्राकडे जर आपण लक्ष नाही दिलं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्या मित्राचं सांगणं आपण ऐकलं नाही. समजा माझा एक एकदम जवळचा खास मित्र आहे, मी त्याच्या हितासाठी जीव तोडून सांगत आहे, तू हे करू नको, तू असं असं कर, तसं कर. त्यानं जर लक्षच दिलं नाही तर मग शेवटी नुकसान कुणाचं आहे? त्या व्यक्तीचं नुकसान आहे. तसं ही गीता जी सांगितलेली आहे भगवान श्रीकृष्णांनी मित्रत्वाच्या नात्यानं प्रत्येक माणसासाठी सांगितलेली आहे. आता बाकी तर जीवात्मा वाचू शकत नाही, त्यांना काही बुद्धी नाही, पण माणसाला ही भगवद्गीता वाचता येते, ऐकता येते. आणि जर त्यानं आपल्या मित्राचं सांगणं ऐकलं नाहीये तर तो आत्मघातकी पण आहे, हे शास्त्र सांगतं. कारण भगवंताच्या वाणीकडे दुर्लक्ष करत आहे तो. आणि भगवंतांनी हे सांगितलेले साक्षात प्रत्येक माणसासाठी आहे, माझ्यासाठी आहे गीता, असा विचार केला पाहिजे वाचताना. हे भगवंत मला सांगत आहेत, असं नाही की हे तिसऱ्याच कुणासाठी सांगत आहेत, म्हणजे अर्जुनाला सांगत आहेत, माझा काय संबंध, असं नाहीये. भगवंतांचा मी अंश आहे आणि भगवंत माझ्यावर तितकंच प्रेम करतायत जितकं अर्जुनावर करतायत. भगवंत करतात का नाही प्रेम? भगवंतांनी इथंच सांगितले, सर्वजण भगवंतांना प्रिय आहेत, पण भगवंत आहेत ना फक्त जबरदस्ती करत नाहीत. त्यांनी जीव तोडून गीता सांगितलेली आहे, तळमळीने सांगितलेली आहे. प्रत्येक जीवात्म्याला सांगितलेलं आहे की तू मला शरण ये. प्रत्येक पानापानावर सांगितलेलं आहे की तू माझी भक्ती कर, माझी सेवा कर, माझं चिंतन कर, मला नमस्कार कर, माझा भक्त हो.
आणि मला पत्र पुष्प फुल वहा, सदैव तू जे कर्म करतो, जे खातो, जे तप करतो, जे हवन करतो, तू मला अर्पण कर. याच्या व्यतिरिक्त काही नाही भगवद्गीतेत. आधीपासून अंतापर्यंत हेच सांगितलेलं आहे. पण हे का तळमळीनं सांगितलेलं आहे आणि शेवटी भगवंत निक्षून सांगतात, जर तू हे नाही केलंस, म्हणजे मित्रत्वाच्या भावनेनं सांगतात, जर तू मी सांगतो ते ऐकलं नाहीस तर तुझा नाश होईल, एवढं पण सांगतात भगवान. मत चित्ता सर्व दुर्गानी मत प्रसादा तरिष्यसी अथ चेत्वम अहंकारान स्रोष्यसी न विनंशसी. मत चित्ता सर्व दुर्गानी, तू जर माझ्यामध्ये चित्तयुक्त केलंस, तू दुर्ग म्हणजे सगळी संकट, बद्ध जीवनातली सगळी संकट तू पार करून जाशील. भगवंतांचं वचन आहे. म्हणजे बद्ध जीवनामध्ये संकट येणार, भक्ताला पण येणार, अभक्ताला पण येणार, नास्तिक व्यक्तीला येणार, श्रद्धावान व्यक्तीला येणार. पण भगवंत म्हणतात, जो माझा भक्त आहे, ज्याचं चित्त माझ्यामध्ये वास करतंय, त्याच्या जीवनात येणारी सर्व संकट माझ्या कृपेनं तो पार करून जाईल. पण अहंकाराने माझे न ऐकता तो स्वतःच्या घमेंडीने माझ्या आज्ञेचं उल्लंघन करून तो जर कर्म करत असेल, वाटेल ते स्वतःच्या लहरीप्रमाणे, तर तो त्याचा विनाश अटळे. भगवंतांनी क्लिअर कट सांगितले. अथ चेत्वम अहंकारानं न स्रोष्यसी विनंशसी. स्रोष्यसी म्हणजे न ऐकता जर लहरीप्रमाणे कर्म केलं, गीतेप्रमाणे जर कर्म नाही केलं, काय होईल? लोक म्हणतात काय होणार आहे, आम्ही गीतेप्रमाणे नाही केलं. भगवान म्हणतात त्याचा विनाश आहे. म्हणून हे गंभीरतेने गेलं. भाई साख्यत्व आहे आणि भगवंतांनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. भगवंत अर्जुनाचे पार्थ सखा आहेत, ते पार्थ मित्र आहेत ते. आणि भगवंतांनी हे येणाऱ्या कलियुगातल्या हजारो लाखो पिढ्यांसाठी अर्जुनांनी पांडवांना कशा प्रकारे आपलं रक्षण दिले हे भगवंतांनी सिद्ध करून दाखवलेले आहे. नुसतं कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर नाही, संपूर्ण त्यांच्या आयुष्यभरामध्ये. कारण यांचं जीवनच संकटाने भरलेलं आहे. युधिष्ठिर महाराज म्हणतात की जर नारद मुनींना म्हणतात, जर कोणी एक बृहद भागवतामृत मध्ये कथा येते की एक ब्राह्मण जो आहे तो या जगातला कोण महान भक्त आहे की ज्याला भगवंतांनी अतिशय कृपा केलेली आहे. तो शोधात निघतो आणि शोधत शोधत तो येतो. मग तिथं एक प्रयागला ब्राह्मण असतो, तो फार यज्ञ करून दान धर्म करत असतो. तो प्रिय आहे का? तो म्हणतो मायापेक्षा दान धर्म श्रेष्ठ इंद्र आहे. इंद्राकडे जात. इंद्रदेव म्हणतात की नाही, मायापेक्षा श्रेष्ठ तर युधिष्ठिर महाराज आहे. त्यावेळेला युधिष्ठिर महाराज त्या ब्राह्मणाला म्हणतात, आम्ही कसले महान भक्त, कारण आमचं तर जीवन संकटानेच भरलेलं आहे आधीपासून अंतापर्यंत. आमचा जन्मच वनवासच झाला. आणि जर कोणी भक्ताने आमच्या जीवनाकडे बघितलं तर तो भक्ती करायला घाबरल असं ते म्हणतात, नाही का? मग सांगायचं तात्पर्य काय की या पांडवांच्या वरती भगवंतांची असीम कृपा असल्यामुळे एवढे प्राणघातक हल्ले होऊन सुद्धा ते सर्व संकटे पार करून गेले. एवढं एकच सिद्ध करण्यासाठी पुरेसं आहे की भगवंतांनी या श्लोकाचं आपल्या भक्तांना माध्यम बनवून या जगापुढे एक आदर्श घालून दिलेले आहे की या पांडवांप्रमाणे जर तुम्ही माझा सदैव आश्रय घ्या. कारण ते एक साधारण गृहस्थाची भूमिका करत आहे. अर्जुन असेल, युधिष्ठिर महाराज असेल, तेही पत्नी मुलाबाळांसहित जीवन जगत आहेत. तर त्याही परिस्थितीमध्ये जर तो कृष्ण भावना भावित असेल, भक्तिमय जीवन जगत असेल, तर भगवंतांच्या कृपेनं तो सगळी संकट पार करून जाऊ शकतो. म्हणून मित्रता कोणाशी केली पाहिजे हा आजचा विषय. मित्रता कोणाशी केली पाहिजे हे लोकांना कळत नाही. मग लोक हा माझा खास मित्र आहे, तो माझा खास मित्र आहे, हा पुढारी माझा खास मित्र आहे, आणि सगळ्या लोकांशी मित्रता करतात, पण भगवंताशी मित्रता नाही करत. आले का लक्षात? भगवंताशी जो मित्रता करतो तो फार भाग्यवान आहे. कारण का? जन्म, मृत्यू, म्हातारपण, व्याधी आणि या 3 तापामध्ये सदा सर्व काळी त्या जीवात्म्याच्या कधी साथ न सोडणारा एकच मित्र आहे, तो म्हणजे भगवंत आहे.
ते मृत्यूच्या वेळेलाही साथ नाही सोडत. ठीक आहे, या जगातला भौतिक मित्र असेल, तो काही संकटात मदत करेल, काही कर्ज, काही उधारी लागेल, पैसे देईल, अमुक करेल. पण शेवटी व्याधी, दवाखान्यामध्ये, मृत्यूच्या प्रसंगी तो मित्र कामास नाही येऊ शकत. त्याची ती मर्यादाच तिथं संपलेली आहे. आलं का लक्षात? त्याची मर्यादा संपली तिथं. त्याच्या पुढे तो मदत करू शकत नाही. पण भगवान श्रीकृष्णांचं वैशिष्ट्य काय आहे? भागवत मध्ये सांगितलेलं 11व्या स्कंदात, भगवान श्रीकृष्ण असा मित्र आहे की तो स्थळ, काळ, स्थिती, शक्तीनं मर्यादित नाहीये. तो मर्यादित नाहीये. म्हणजे भक्ताला जेव्हा कधी संकट येईल, अडचण येईल, मुश्किल परिस्थिती येईल, तिथं मदत करण्यासाठी भगवंत दुनियाभरचे नियम, प्रकृतीचे नियम तोडून तिथं मदत करायला येतात. आणि सर्वोत्तम उदाहरण आहे की अर्जुनावरती एक सगळ्यात मोठं संकट युद्धभूमीवर आलं होतं, जयद्रथ. हा जयद्रथ कोण आहे? हा जयद्रथ जो आहे तो दुर्योधनाचा दाजी, आपल्या भाषेत बहिणीचा नवरा. आणि हा भगवंतांचा फार द्वेष करायचा. स्वाभाविक आहे, त्यानं कौरवांचीच पार्टी जॉईन केली युद्धात. आणि तो संधी शोधत होता की या पांडवांना कसा सूड घेईन. आता सूड घेण्यासाठी यानं काय केलं होतं? याचा डोळा द्रौपदीवर होता. वनवासात असताना द्रौपदीचं चारित्र्य हनन करण्यासाठी गेला होता. द्रौपदीच्या सौंदर्याने बोलला होता आणि तिला एकटीला पाहून तिला किडनॅप करून नेण्याचा प्रयत्न करत होता. पण ऑफकोर्स नंतर भीम आणि अर्जुनाने त्याचा पाठलाग करून त्याला पराभूत केलं आणि फक्त त्याला मारलं नाही, पण त्याला मृत्यूपेक्षाही भयानक दंड दिला की त्याचे सगळे केस कापले आणि त्याला सोडून दिला. कारण का क्षत्रियासाठी असा अपमान करून सोडणं मृत्यूपेक्षा भयानक असतं. भगवान कृष्णाने सुद्धा रुक्मिणीचा जो भाऊ आहे रुक्मी, त्याला पण न मारता, देहदंड न देता काय केलं की असं केश वपन केलं आणि त्याला सोडून दिलं. तर हा जो संधी साधून वाट पाहत होता कधी या पांडवांचा मला सूड घेता येईल, आणि तो सूड घेण्यासाठी आता हा साधारण व्यक्ती नव्हता. तो तर काही फार मोठा शस्त्रविद्येत, धनुर्विद्येत निपुण नव्हता. तसंही त्याला अर्जुनानं असंही हरवलं असतं. पण त्याचं वैशिष्ट्य काय होतं? हा जयद्रथाचं वैशिष्ट्य असं होतं की हा जयद्रथ जो आहे की त्याला त्याच्या वडिलांनी घोर तपस्या केली होती हिमालयात. आणि एक ब्रह्माजीकडनं वरदान प्राप्त केलं होतं. काय वरदान प्राप्त केलं होतं? कारण हा जेव्हा जन्मला तेव्हा ज्योतिषांनी सांगितलं की ह्याचा मृत्यू आहे ना रणांगणामध्ये होणार आहे, युद्धभूमीवर होणार आहे, आधीच सांगितलं. मग याच्या बापाला फार मोह होता आपल्या पुत्राप्रती. मग याने घोर तपस्या केली, ब्रह्माजी प्रसन्न झाले. ब्रह्माजीकडनं काय वरदान मागितलं? माझ्या पुत्राचा शिरच्छेद करून शिर जो कोणी जमिनीवर टाकेल तो तिथं जळून भस्मसात होईल. समजलं तुम्हाला? तिथं त्याला म्हणजे शिर त्याचं उडवल्यावर त्याचं शिर जमिनीवर जो कोणी पाडेल तो तिथं. मग कोण मारणार आहे त्याला मारणार कोण? कोणी धजावत नव्हतं त्याला मारायला, इतकं भीतीच बसली होती. पण हे अर्जुनाला माहित नव्हतं. हा त्याला वरदान मिळालेले हे फार थोड्याच लोकांना माहित होतं. आणि युद्धाच्या 6व्या का 8व्या दिवशी हा जयद्रथ ज्यावेळेला अभिमन्यूचा ज्यावेळेला चक्रव्यूहामध्ये अटकवून मृत्यू होतो, हे सगळे कौरव सेनानी काय करतात? चक्रव्यूह करतात. आणि चक्रव्यूह काय आहे की योद्धा जो आहे तो योद्धा असा आतमध्ये जातो, त्याला आतमध्ये घेतात आणि बाहेर जाण्याचा रस्ता बंद करतात आणि सगळे घेरतात त्याला थोडक्यात, आणि घेरून त्याला काय करतात? त्याला मारतात. मग यांनी चक्रव्यूह केलं होतं. आणि चक्रव्यूह केल्यानंतर हे युधिष्ठिर, सहदेव, नकुल किंवा पांडवांकडचं कुणालाच माहित नसतं बेदायचं कसं. ते फक्त अर्जुनालाच माहित असतं. पण अर्जुन त्यावेळी त्या अन्यत्र लढाईत व्यस्त आहे. आता इतकं मोठं
लाखो करोडो सैन्य आहे, विभाग विस्तारलेलं आहे. असं काही नाही की पर्टिक्युलर ठिकाणी तो योद्धा येईल. मग ती चक्रव्यूह भेदणार कोण? मग अभिमन्यू जो आहे, अर्जुनाचा पुत्र आहे, तर तो त्याने गर्भात असताना हे चक्रव्यूहाची विद्या ग्रहण केली होती. पण ते प्रॉब्लेम काय झाला होता माहित का? अर्जुना हा हा जो अभिमन्यू आहे तो सुभद्रा माईचा पुत्र आहे. जगन्नाथ बलदेव सुभद्रा आहे ना, तर सुभद्रा भगवान श्रीकृष्णांची बहीण आहे. कशी बहीण आहे? तर वसुदेवांची ती पुत्री आहे. देवकी आणि वसुदेवांची ना एक मुलगी होती, तिचं नाव सुभद्रा. ही सुभद्रा भगवंताची योगमाया शक्ती आहे. कोण आहे? योगमाया शक्ती. मग भगवान श्रीकृष्णांनी आपला परम मित्र अर्जुनालाच तिचा विवाह लावून दिला, सुभद्रामाईचा. म्हणून रथयात्रेच्या वेळेला प्रत्येक रथाला एक एक सारथी असतो. जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रामाई. तर सुभद्रामाईच्या रथाचं सारथी अर्जुन आहे. तो असं लाकडाची मूर्ती बसवतात ते सारथी म्हणून. तर सुभद्रा आणि अर्जुन यांचा पुत्र हा अभिमन्यू आहे. तर झालं असं की हे दोघं पती पत्नी एकांतामध्ये त्यांचा संवाद चालू असतो आणि त्या संवादामध्ये सुभद्रा युद्ध कौशल्याबद्दल जिज्ञासा करत असते. त्यावेळेला अर्जुन हा धनुर्धर आहे, आर्यावर्तातला श्रेष्ठ धनुर्धर आहे अर्जुन. त्यावेळेला तो अर्जुन आहे सुभद्राला सगळे युद्धातली कौशल्य शिकवत असतो. त्यावेळेला तो चक्रव्यूह कसं भेदायचं हे पण सांगत असतो सुभद्राला. आणि चक्रव्यूहात तो जो महारथी आहे तो आत गेल्यानंतर आत तो भेदायचं कसं शिकवतो आणि बाहेर कसं हे पण सांगत असतो. पण होतं काय, इकडं सुभद्राला झोप लागते. आतमध्ये जायचं तिथपर्यंत ती ऐकते ध्यानपूर्वक, त्यानंतर तिला झोप येते आणि तिथनं पुढे ते विसरते. आणि त्यावेळेला तिच्या गर्भामध्ये कोण असतं? अभिमन्यू. म्हणून अभिमन्यूला गर्भामध्येच ते कळालं होतं चक्रव्यूह कसं भेदायचं. पण ते बाहेर कसं यायचं भेदून, ते त्याला विद्या समजली नाही. का? तर ती झोप लागली. म्हणून झोप माणसाची लई शत्रू आहे मोठे. आणि असं म्हटलंय निद्रा देवी आहे ना, निद्रा देवी नेमकं कथा प्रवचनात अटॅक करते. ती एरवी झोप येत नाही कोणाला, कथेला बसलं की माणसाला झोपायला चालू होते. ही खरी गोष्ट आहे. निद्रा काय करते की माणसाला जागा दिलेली. जिथं कथा प्रवचन चालू आहे तिथं निद्रा लगेच येणार आणि माणसं पेंगायला चालू करणार. व 3 तास सिनेमा बघतात थिएटरमध्ये, तिथं कोण झोपत नाही. नाही झोपत कोणी. सिनेमा पाहताना, नाटक पाहताना, टीव्ही सिरियल पाहताना तिथं नाही झोप येत, किंवा मोबाईल बघताना नाही झोप येत. पण कथा प्रवचनला बसलं की लगेच झोप येते. मग निद्रा शत्रू आहे. मग निद्रा काय करते? माणसाला विद्येपासनं वंचित करते, विद्येपासनं वंचित करते. म्हणून मंदिरामध्ये आमच्या सकाळी ब्रह्मचारी लोक भागवत क्लासमध्ये झोप आलेली काय करतात, याचं एक स्प्रे ठेवलेला आहे, स्प्रे घेऊन बसतात आणि काय करतात, झोप आवरत नाही. मग हे असं फस मला झोप जाते. मग असं करावं लागेल. मग काय करणार? नाहीतर मग ओम नमो भगवते वासुदेवाला झोप चालू झाली, महाप्रसादेला सगळे जग महाप्रसादे झाले. हा झाला महाप्रसादे गोविंद झालं. मध्ये कुठं होता? योग निद्रेत होता. तर निद्रा जी आहे, म्हणून अर्जुनाचं एक नाव आहे गीतेमध्ये गुडाकेश. गुडाकेश का गुडाकेश नाव आहे माहितीये? त्याचा अर्थ असा होतो की ज्याने निद्रेवर विजय मिळवले. अर्जुनाला कधी पण कवा वाटेल तेव्हा झोप येत नव्हती. झोपेची गरज, निद्रेवर विजय मिळवला होता. फार अवघड आहे. निद्रेवर विजय मिळवणं फार अवघड आहे.
माणसाचं शरीर असं आहे की त्याला 6 ते 7 तास झोप लागतेच, नाहीतर मग तो दिवसा पेंगायला लागतो, नाही का. पण अर्जुनाने इतकी सिद्धी प्राप्त केली होती म्हणून त्याला भगवान गुडाकेश म्हणतात. तर कुठं काय सांगत होतो मी? हा, जयद्रथ आणि अभिमन्यू का भेदू शकला नाही, तर सुभद्रा मैयाला झोप लागली आणि त्यामुळे ते कौरव सेनानी मिळून त्या अभिमन्यूची हत्या करतात. आणि स्वाभाविक आहे की अभिमन्यूची हत्या झाल्यावर सर्वात जास्त दुःख कोणाला झालं? अर्जुनाला झालं. अर्जुन इतका दुःखी होतो आणि इतका राग येतो या कौरव सेनानी लोकांचा. कारण आता की हे जे चक्रव्यूह आहे ना, हे चक्रव्यूह करायला आणि अभिमन्यूच्या मृत्यूला कारणीभूत कोण आहे? तर जयद्रथ आहे. कसा जयद्रथ कारणीभूत आहे माहितीये का? तर त्याला ते बापाचं वरदान होतं आणि तो तो जो जयद्रथ आहे की त्याला दुसरं एक वरदान होतं की त्याला कोणी एका दिवसात पराजित करू शकत नाही. एका दिवसात पराजित करू शकत नव्हतं, इतकं मोठं वरदान होतं. मग स्वाभाविक या कौरव सेनानी काय केलं, शेवटली दिवस जसं जसं पुढे जायला लागला तसं अर्जुनाला कळालं की खबर गेली असेल कोणाला की अभिमन्यूला घेरलेलं आहे, चक्रव्यूहात आहे. अर्जुन ते सगळं सोडून अभिमन्यूला वाचवायला आला होता, परंतु एक एक लेअर पार करून जाताना त्याला सगळ्यात मोठा अडथळा कुणाचा? जयद्रथचा. आणि जयद्रथाने सगळ्यांना माहित होतं की जयद्रथला पराजित करू शकत नाही अर्जुन. एकदा बर का, दुसऱ्यांदा करू शकतो, पहिल्यांदा. मग जयद्रथाला त्याने पुढे केलं होतं अर्जुनाच्या समोर. आणि जयद्रथाने शेवटपर्यंत, सूर्यास्त होईपर्यंत अर्जुनाला अभिमन्यूपर्यंत पोहोचूच दिलं नाही. आणि सूर्यास्त झाला त्यावेळेला अभिमन्यूचा मृत्यू झाला होता. आणि मग अर्जुनाला इतका धक्का बसला आणि जयद्रथाचा इतका राग आला की तो अर्जुन तिथंच प्रतिज्ञा करतो की उद्याचा सूर्यास्त होईपर्यंत मी या जयद्रथाची हत्या केली नाही तर मी स्वतः चितेत उडी घेऊन माझा जीव दे, अशी घोर प्रतिज्ञा केली. म्हणजे उद्याच्या उद्या मी याचा वध करणारच. आणि मग सगळे योद्धे आपापल्या तंबूत गेले, रात्री विश्राम केला. पुन्हा दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला की शंखनाद झालं की युद्ध चालू. आताच्या सारखं असं नाही की केव्हा पण रात्रीचं उठून अतिरेक्याने येऊन ते जेट फायटर येणार आणि इकडं बॉम्ब टाकून जाणार, असं नाही. सर्जिकल स्ट्राईक नाही का, तर आता काही नियम नाही कोण पाळत. आणि ते युद्ध जे होतं, नागरी वस्ती, स्त्रिया, मुलं, म्हातारी माणसं जे युद्धामध्ये प्रभावित नाही, तर ती त्यांच्यावर कधी आघात नाही असतात करत. ते पळपुटे पण आहे. क्षत्रियांचा नियम काय? एक क्षत्रिय हा दुसऱ्या क्षत्रिय, ते पण हातात शस्त्र असेल तरच तो युद्ध करणार. आणि आता ते युद्धाच्या नियमाच्या विरुद्ध आहे. आणि तेव्हा ते सगळं कटाक्षानं पाळत होते. युद्धाचे नियम अलग लक्षात कटाक्षाने पाळायचे. पण म्हणून त्यावेळेला युद्धभूमी सेपरेट होती हस्तिनापुरापासून. आजही कुरुक्षेत्र जे दिल्लीपासून जवळपास 4-5 घंटे लागतात जायला कुरुक्षेत्र. का? तर तिथं सामान्य लोकांना युद्धाचा त्रास होऊ नये म्हणून फक्त क्षत्रिय योद्ध्यांमध्येच युद्ध लढलं जायचं. बाकी कोणालाही त्याचा झळ बसता कामा नये. म्हणून इतकी मोठी युद्धभूमी आहे कुरुक्षेत्रावरती. आपण एकदा यात्रा काढू कुरुक्षेत्राची. सगळी स्थानं आहेत जिथं भीष्म पितामह पडले होते, जिथं गीता सांगितली अर्जुनाला ते स्थान आहे, जिथं अभिमन्यूचा चक्रव्यूहात वध झाला ते स्थान आहे, अजून कर्ण टेकडी आहे जिथं कर्णाचा अंत्यसंस्कार झाला. असे खूप स्थान आहेत. पण सांगायचं तात्पर्य काय, अर्जुनाने प्रतिज्ञा का घेतली? कारण जयद्रथाचा सूड घेण्यासाठी. आणि दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला शंखनाद चालू झाला तर सगळ्यात, आता ह्या विरोधकांना सगळ्यांना माहित होतं, शकुनी स्पेशली, शकुनी आज सगळ्यात त्यांचा मुत्सद्देगिरी करणारा कपटी, त्याने अशी योजना, रात्री त्यांची मीटिंग व्हायच्या, त्यांच्या तंबूमध्ये त्यांची मीटिंग, इकडे मीटिंग, आणि मीटिंग मध्ये व्यूहरचना ठरायची. उद्याची व्यूहरचना काय? तर त्यांनी सगळ्यांनी पहिल्या प्रथम डिसाईड केलं, अर्जुन काही जरी झालं तर जयद्रथाला टार्गेट करणार. जयद्रथाला काहीही करून
सगळ्यांनी अर्जुनापासून लांब ठेवायचं. अर्जुन आणि जयद्रथ समोरासमोर येईल असं परिस्थितीच आणायची नाही, अशी परिस्थिती यूज द्यायची नाही. जो तो येईल अर्जुनाशी भेटणार. भीष्म पितामह येणार, सॉरी भीष्म तरी त्यावेळी हे द्रोणाचार्य येणार, कर्ण येणार, बाकी सगळे. पण जयद्रथ, कारण त्यांच्यामध्ये काही करून अर्जुनाला युद्धात गुंतवून टाइमपास करायचा सूर्यास्तापर्यंत. आणि सूर्यास्त एकदा झाला की मग आपोआप आपला जो काटा आहे, आपल्याला युद्ध न करताच, अर्जुनाशी युद्ध न करताच अर्जुनाचा काटा आपल्या मार्गातनं निघेल. कारण अर्जुनाला ती प्रतिज्ञा त्याची पूर्ण करावीच लागेल. त्यावेळीच्या प्रतिज्ञा म्हणजे प्रतिज्ञा असतात, असं नाही की आज एक बोललं आणि उद्या एक बोललं, तसं नसते. ते करणार तर ते करणारच. म्हणून सकाळपासून अर्जुन खूप टेन्शन मध्ये होता, अतिशय टेन्शन मध्ये होता. जसजसा दिवस पुढे जाईल योद्धे एका मागोमाग येत होते, पण जयद्रथाचा मागमूस लागत नव्हता. जयद्रथ लांब लांबपर्यंत दिसत नव्हता. युद्धभूमी अफाट होती, 18 अक्षौहिणी सैन्य होतं, पण जयद्रथ दिसत नव्हता. जयद्रथाला इतक्या सेनानींनी लपवून ठेवलं होतं आतमध्ये, आणि त्वेषानं अर्जुन बाण सोडत होता, लढत होता. एकेका योद्ध्याला परास्त करून दुसऱ्या योद्ध्या तो पुढे जात होता, तो दुसरा योद्धा मार्ग अडवायला लढायला यायचा. अर्जुना, माझ्याशी सामना कर, तू खरा क्षत्रिय असेल, खरा वीर असेल तर मला हरवून दाखव. मग ते असं आव्हान दिल्यावर अर्जुन त्यांच्याशी लढायचा, त्यांना पराजित करून परत तू जयद्रथाकडे जरा, तो तिसरा यायचा. असं करत करत दिवस चालला. दिवस हळूहळू पुढे चालला, परंतु अर्जुनाचं टेन्शन इतकं वाढत होतं. आज जर मी जयद्रथाचा पराजित आणि मी हरलो, मी जर आज माझं प्राण दिले चितेमध्ये, तर स्वाभाविक आहे सगळे माझे बांधव आहेत ते 4 पांडव हरणार. 4 पांडव हरले तर माझ्या बाजूचे सगळे पृथ्वीवरचे राजे ते हरणार आणि संपूर्ण पांडव सेना हरणार, केवळ माझ्यामुळं. तर अर्जुनाला टेन्शन इतकं जबरदस्त होतं. तर असं म्हणतात की अर्जुन सुरुवातीला निर्धास्त होता. प्रतिज्ञा केल्यानंतर अर्जुन आपल्या तंबूत जाऊन गाढ झोपी गेला. पण भगवान श्रीकृष्ण रात्रभर विचार करत होते की माझ्या प्रिय भक्ताने, माझ्या परम मित्र हा जो अर्जुन आहे, माझा सखा आहे, त्यानं प्रतिज्ञा घेतलेली आहे आणि त्या बिचाऱ्याला माहित नाही याला ब्रह्माजींनी काय वरदान दिले. ते कुणाला माहितीये? भगवान कृष्णाला माहिती. भगवान श्रीकृष्णाला माहितीये की हे किती मोठं अवघड आहे आणि किती मोठी गंभीर चूक केली अर्जुनाने. तशी प्रतिज्ञा घेऊन तशी नाही करायला पाहिजे होती, पण तो क्षत्रिय आहे आणि त्याने जर प्रतिज्ञा पूर्ण नाही केली तर त्याला चितेमध्ये जावंच लागेल. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण रात्रभर त्यांच्या मनामध्ये व्यूहरचना करते आणि अर्जुन गाढ झोपलेला आहे. आणि मग दिवसभर जसं मग जयद्रथ सापडत नाहीये, तसं अर्जुनाचं मात्र टेन्शन वाढतंय की आता काय करायचं. मग त्यावेळेला अगदी सूर्यास्ताची घटिका जवळ आलेली आहे. सूर्यास्ताची घटिका जवळ आलेली आहे. काही एक घडी म्हणजे त्याला 24 मिनिटाची घडी म्हणतात, त्याला मुहूर्त म्हणतात, सॉरी 24 मिनिटाचा एक मुहूर्त असतो आणि 48 मिनिटं त्याला एक घडी म्हणतात. 48 मिनिटाला एक घडी म्हणतात. म्हणून हे मुहूर्त फार महत्वाचा असतो. ते भटजी लग्नामध्ये म्हणत असतो, नवऱ्या मुलीला घेऊन या मंडपात, मुहूर्ताची वेळ चालली तरी लोक घेऊन येत नाही. ते 24 मिनिटं उलटून गेली तरी लोक घेऊन येत नाही. मग ते चुकीच्या मुहूर्ताला लग्न लागतात, ते लग्न सक्सेस होत नाही. हे मुहूर्त फार महत्वाचा असतो. आणि सूर्यास्ताचा मुहूर्त, समजा तो सूर्यास्त झाला, एक घडी अवकाश आहे, तर माझा जो प्राण सखा आहे अर्जुन, तर त्याचा मृत्यू आहे साक्षात सूर्यास्त म्हणजे. तर भगवंतांनी काय करावं पा, मी काय सांगत आहे, कारण भगवान श्रीकृष्ण कसे परम सखा आहेत की ते त्यांच्या
मित्राच्या कल्याणासाठी, मित्राच्या सुखासाठी या जगातले नियम सगळे बाजूला करू शकतात. आणि ती त्यांच्यात शक्ती आहे. हे सामान्य व्यक्तिगत शक्ती नाहीये. भगवंतांनी असं केलं की आपल्या योगमाया शक्तीद्वारे या सूर्यास्तावरती ढगांचं इतकं गाढ आवरण निर्माण केलं की सगळ्यांना वाटलं की आता सूर्यास्त झालेला आहे. अंधारल्यासारखं वातावरण केलं. हालाकी अजून सूर्यास्त झालेला नव्हता, असं निर्माण केलं आभास. आणि सूर्यास्त झाले. सगळे अरे सूर्यास्त झाला, सूर्यास्त झाला, एवढ्या लवकर कसं झाला, सगळे आश्चर्याने. सूर्यास्त झाल्यावर सर्वात जास्त आनंद झाला दुर्योधनला, दुःशासनला, शकुनीला. आणि मग त्यांनी सगळ्यांनी शस्त्रे धाड 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 आपल्या रथामध्ये टाकले आणि अर्जुनाच्या समोर आले आणि अर्जुनाचे धिक्कार करायला लागले. आता तू तुझी प्रतिज्ञा पूर्ण कर, तुला फार गर्व होता, तुला तुझ्या धनुर्विद्येचा अहंकार होता, आता तू जयद्रथ. आणि तिथंच नेमका जयद्रथ समोर येतो. भगवंताला माहिती आहे कोणाची काय कमजोरी. जयद्रथ जो आहे तो नेमकं अर्जुनाच्या समोर येतो आणि अर्जुनाला निंदा करायला लागतो. तू असा आहेस, तू तसा आहेस. आणि तो इतक्या जोर जोरात हसायला लागतो. आता कर तुझी प्रतिज्ञा पूर्ण. सगळे योद्धे हसायला लागतात. आणि पांडवांच्या पक्षाकडचे बिचारे युधिष्ठिर आणि सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू येतात. आता काय होणार, आपला मेन सेनानीच आता तो जाणार चितेवरती, नाही का. जसं जयद्रथ येऊन रथासमोर अर्जुनाला आव्हान देत असतो, तत्क्षणी अर्जुन जो आहे तो भगवान श्रीकृष्णांकडे पाहतो. भगवान श्रीकृष्ण स्मित हास्य करतात. भगवान श्रीकृष्ण सारथ्याच्याच ठिकाणी आहेत, ते तिथं उठतात आणि अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, तुझा धनुष्य खाली ठेवू नकोस, तुझा धनुष्य आता हातावनी, तुझ्या धनुष्यावरती आता बाण, त्या बाणाची प्रत्यंचा लाव, कारण का हे अजून सूर्यास्त झालेला नाही. भगवंत तत्क्षणी काय करतात, ते ढगांचा पडदा दूर करतात आणि सगळे योद्धे आश्चर्यचकित होतात. अरे सूर्य तर अजून आकाशात आहे, अजून सूर्यास्त झालेला नाही, अजून एक घडीचा अवकाश आहे. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणा, हा सूर्यरथ, हा जयद्रथ, हा जयद्रथ आहे, हा तुझ्या समोर आहे आता. आणि हे पहा, आकाशामध्ये पण सूर्यरथ आहे, तिकडे सूर्यरथ आहे आणि इथं जयद्रथ आहे. तुझ्या धनुष्याला प्रत्यंचा लावून याचा वध कर तत्क्षणी. आणि अर्जुन इतका खुशीनं उल्हासाने बाण सोडणार, इतकं थांब, तुला बाण असं सोडायचं आहे की त्याचा बाण, की त्याचा शिरच्छेद करून त्याचं शिर जे तुला जमिनीवर नाही पाडायचंय. अर्जुनालाही माहित नाही, भगवान श्रीकृष्णांना सर्व माहिती आहे. याचा पिता जो आहे, या जयद्रथाचा वडील आहे, तो बाहेर कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर तो ध्यान स्थितीत बसलेला असं ध्यान करत आहे, आपल्या पुत्राच्या विजयासाठी कामना करत आहे, ध्यानावस्थित बसलेला आहे. तर तुला अशा पद्धतीनं त्याचा शिरच्छेद करायचंय की बाण त्याचं मस्तक घेऊन तो बाण बरोबर त्याच्या बापाच्या तिथं जाईल आणि त्याचं मुंडकं त्याच्या बापाच्या मांडीवर पडेल. अशा पद्धतीनं तुला बाण चालवायचंय. आणि मग अर्जुनाने बरोबर त्या बाणाला अशी दिशा दिलेली आहे, कारण तशी विद्या त्यांच्याकडे होती, धनुर्विद्या. इतका निष्णात होता अर्जुन की बरोबर तो बाण त्या बापाच्या बसलेल्या ध्यानावस्थेत तिथंच तो गेला, त्याचा शिरच्छेद करून, आणि त्याचं धड तिथं पडलं भूमीवर. आणि त्याचं मस्तक जे गदागदा हसत होतं, ते त्याचं मस्तक घेऊन तो बाण त्याच्या बापाच्या बरोबर मांडीवरती ते जाऊन मस्तक पडलं. आणि तो बाप जो आहे ध्यानावस्थेत बसला होता, नाही का, तर ते अचानक काहीतरी पडल्यामुळं तो एकदम खडबडून जागा झाला आणि ते मस्तक त्यानं जमिनीवर लोटून दिलं. आणि मग काय झालं, तो बाप जो आहे तो तिथंच भस्मसात झाला. बोलो श्रीकृष्ण भगवान की. तर हे भगवान श्रीकृष्णांची असाधारण लीला आहे की भगवान श्रीकृष्ण आपल्या मित्राच्या आयुष्यामध्ये आलेलं कोणतंही संकट आहे त्याला यशस्वीपणे प्रतिकार करू शकतात, कारण ते प्रकृतीच्या नियमांच्या पलीकडे भगवंताची शक्ती आहे. एक साधारण मित्र जो आहे, साधारण मित्र
भले त्याची भावना जरी असली निस्वार्थ मदत करायची, पण तो या जगातल्या नियमाने बांधला गेलेला आहे. तो एका मर्यादेच्या बाहेर कोणी या जगामध्ये कोणाला मदत करू शकत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णांची मित्रता का केली पाहिजे? कारण भगवान श्रीकृष्णांनी हे नुसतं म्हटलेलं नाहीये. कौंतेय प्रतिजानीहि नमे भक्त प्रणशती. हे कौंतेय अर्जुना घोषणा कर. काय घोषणा कर? माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. आता अर्जुनाला का सांगितलं बरं? भगवंत स्वतःच का आचार्य सांगतात, अर्जुनाला म्हणतात भगवंत तू घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. कारण भगवंत आचार्य सांगतात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला का सांगतात? कारण या जगातल्या लोकांचा अर्जुनावर विश्वास आहे पण कृष्णावर नाही. भगवान श्रीकृष्णाने आपली प्रतिज्ञा मोडलेली भीष्म पितामहांसाठी, पण आपल्या भक्ताची प्रतिज्ञा शाबूत ठेवली, भीष्म पितामहांची प्रतिज्ञा. म्हणून आचार्य सांगतात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं तू घोषणा कर, म्हणजे हे जगातले लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील, कारण का तू प्रतिज्ञेचा पक्का आहेस. मी माझी प्रतिज्ञा मोडतो. पण भगवंत कुणासाठी मोडतात? आपल्या भक्तासाठी मोडतात. तिथं कशी मोडली माहितीये? तिथं पण का मोडली माहितीये? अर्जुनासाठीच मोडली. भगवान श्रीकृष्णांनी आधीच घोषणा केली होती की मी युद्धामध्ये अस्त्र शस्त्र उचलणार नाही, मी कोणावरती अटॅक करणार नाही, मी युद्धामध्ये भाग घेणार नाही, मी फक्त तुझ्या रथाचे घोडे चालवणार. भगवान अर्जुनाला मला मान्य आहे, फक्त तुम्ही मला सारथी म्हणून हवे, मला बाकी काही नको. पण ते मोडतात. कुठं मोडतात? भीष्म पितामह. कारण त्यांनी प्रतिज्ञा केलेली असते मी श्रीकृष्णांना शस्त्र उचलायला लावणार उद्या, नाहीतर या 5 पांडवांचा खात्मा करणार, असे चॉईस ठेवलेली असते. मग भगवंतापुढे चॉईस ठेवलेली आहे, तुम्ही तुमची प्रतिज्ञा मोडा, नाहीतर तुमच्या भक्तांचा वध पाहण्यास तयार राहा. भगवान कृष्ण चॉईस कशी करतात? माझ्या भक्ताचा रक्षणासाठी मी माझी प्रतिज्ञा तोडतो. आलं लक्षात? म्हणून भागवत मध्ये म्हटलेलं आहे की अहो बकीयम स्तनकालकूटम जिगांसया पाय यदप्य साध्वी. की जी पुतना आपल्या स्तनांना कालकूट नावाचं जहर लावून श्रीकृष्णाला मारण्यासाठी आली, त्या पुतनेला सुद्धा श्रीकृष्णांनी आपल्या वात्सल्य भावातली भक्ती प्रदान केली गोलोक वृंदावन मध्ये. तर त्या भगवान श्रीकृष्णांचा इतका दयाळू कोण असू शकतो की ज्यांची शरण मी घेतली पाहिजे, ज्यांना मी मित्र केला पाहिजे, ज्यांची सेवा मी केली पाहिजे, ज्यांचा मी भक्त झाला पाहिजे. अशा श्रीकृष्णांचा मित्रता त्यांची भक्ती सोडून या जगात कोण लायकीच आहे की ज्याच्यावर मी विश्वास ठेवून त्याच्याशी मित्रता करावी आणि त्याची सेवा करावी? आहे कोणी लायकीचा? कोण? पण हे जे आहे भगवंताचं महात्म्य, हे भगवंताच्या अशा शुद्ध भक्तांकडूनच आपल्याला समजू शकतो. अर्जुन आहे, भीष्म पितामह आहे, हे त्यांनी दाखवून दिले या जगाला की श्रीकृष्णांसारखा सारथी कोणी नाही, श्रीकृष्णांसारखा मित्र कोणी असू शकत नाही. की जे भगवंत आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी आपली स्वतःची प्रतिज्ञा मोडतात. पण आता त्याच्यात पण कन्फ्युजन ठेवलेलं आहे भगवंतांनी. कोणी म्हणेल की भगवंत खोटं बोलले, भगवंत खोटं बोलले, त्यांनी प्रतिज्ञा तोडली. ते म्हणले की मी शस्त्र उचलत नाही, भगवान म्हणाले, मग खोटं बोलले की नाही, मध्ये भगवान कसे काय? तर तिथं पण आचार्य सांगतात ऍक्च्युली भगवंतांनी तिथं द्विधा अवस्थेत ठेवलेले आहे. कारण त्यांनी काय उचललं? चक्र उचललं. चक्र ना अस्त्र आहे ना शस्त्र आहे. म्हणजे दोन्ही तर्क भगवंतांनी खोडून टाकलेले आहे. असं म्हणू पण शकत नाही की भगवंतांनी शस्त्र उचललंय, कारण चाक हे शस्त्रामध्ये येत नाही. पण असं म्हणू शकतो की भगवंतांनी शस्त्र उचललं, कारण चाकाने जर कुणाला मारलं तर त्याचा मृत्यू होऊ शकतो, आहे की नाही? शस्त्रासारखा वापर होऊ शकतो. चाक जर फेकून मारलं, रथाचं चाक किंवा बैलगाडीचं, माणूस मरेल ना. तर भगवंतांचं जे सामर्थ्य आहे
असं सामर्थ्य आहे की दोन्ही विरुद्ध बाजूचे तर्क त्यांच्या लीलेमध्ये ते एकाच वेळी सामावून घेऊ शकतात आणि सगळ्यांना उत्तर देऊ शकतात. म्हणून भगवान श्रीकृष्णांसारखा मित्र, सखा ज्याच्या जीवनामध्ये, तर भगवंत त्याला वचन देतात की बद्ध जीवनातील सर्व संकटे तो पार करून जाईल. इतकं भयानक संकट होतं जयद्रथाचं की भगवान श्रीकृष्णांना झोप लागली नाही, पण अर्जुन गाढ झोपला होता. कारण अर्जुनाला पूर्ण विश्वास आहे आपल्या मित्रावरती आणि त्या संकटामधून भगवंतानी त्याला सही सलामत बाहेर काढलेले आहे. जे समोर रती महारथी आणि हा जो महाकपटी शकुनी होता, त्याच्या सुपीक डोक्यात एवढ्या आयडिया येत होत्या, पण त्याच्या आयडियामध्ये दिमागमध्येही नसलेलं भगवान श्रीकृष्णाने अशा प्रकारे अर्जुनाला मार्गदर्शन केलं की अर्जुनाने असा बाण सोडला की एकाच वेळी बाप लेकांचा मृत्यू झाला, त्याच्या बापाचाही मृत्यू झाला आणि त्याचाही मृत्यू झाला. आणि भगवान श्रीकृष्णाने आपल्या भक्ताला तिथं असं एक रक्षा कवच प्रदान केलं की आज तागायत भगवान श्रीकृष्णांच्या त्या लीलेचा गुणगौर होतो. म्हणजे एक एक कुरुक्षेत्रावरच्या युद्धभूमीवर एक एक लीला अशी जबरदस्त आहे की भगवंतांनी कसं जर रक्षण केलं नसतं, भगवंतांचं सुरक्षा कवच नसतं या पांडवांच्या भोवती, 2 तासामध्येच या पांडवांचा पराभव झाला असता, ते युद्धभूमीवर मृत्यू झाला असता त्यांचा 2 तासात. एवढी जबरदस्त व्यूहरचना होती, एवढं जबरदस्त कर्णासारखे धनुर्विद्येत, कारण त्यांनी प्रत्येक योद्ध्यावरती त्यांनी तोडगा काढला होता दुर्योधनाने. तो काही साधारण कच्च्या गुरुचा चेला नव्हता तो दुर्योधन. आणि शकुनी इतका कपट करण्यामध्ये, व्यूहरचना करण्यामध्ये माहीर होता. आणि भीष्म पितामहांसारखा परशुरामांना आपल्या युद्धामध्ये पराजित करणारा महासेनानी होता. आणि या सगळ्यांचे गुरु द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते. आणि स्वतः दुर्योधन आणि दुःशासन गदा युद्धामध्ये, द्वंद्वामध्ये भीमाला परास्त करू शकणार होता. एवढं सगळे फेवरेबल, अनुकूल परिस्थिती असताना सुद्धा त्यांच्यातला एक पण वाचला नाही. आणि इकडं 5 पांडवांपैकी एकाच्याही केसाला धक्का लागला नाही. का तर एक मात्र भगवान श्रीकृष्ण त्या पक्षात आहेत. म्हणून शेवटचा श्लोक काय आहे भगवद्गीतेचा? संजय धृतराष्ट्राला सांगतो. सुरुवात गीतेची धृतराष्ट्र करतो आणि शेवट कोण करतो? संजय करतो. संजय कसा शेवट करतो माहितीये? धृतराष्ट्राच्या सगळ्या आशा नष्ट करतो, त्यावर पाणी फेरतो. धृतराष्ट्राला शेवटची आशा असते, माझ्या पोरांचा विजय होईल कुठेतरी, ती पण संजय नष्ट करतो. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थोर धनुर्धर, की राजन ज्या बाजूला महारथी योगेश्वर कृष्ण आहेत, महान धनुर्धर अर्जुन आहेत, त्या बाजूला ध्रुवा नीर्तीर मतीर मम, स्त्री विजयो भूतीर, तिथं स्त्री आहे, विजय आहे. आधीच क्लिअर केलं धृतराष्ट्राला, तिथं क्लिअर केलं जिथं कृष्ण आणि अर्जुन आहे तिथं विजय आहे, तिथं नीतिमत्ता आहे आणि तिथं संपत्ती आहे. त्यामुळे तुझ्या पुत्रांना काही या युद्धातनं आशा नाहीये, आधीच क्लिअर केलं होतं संजयाने. म्हणून युद्धाचा निर्णय आधीच क्लिअर होता. भगवान श्रीकृष्ण ज्या पक्षात आहेत तिथं विजय आहे. भगवान श्रीकृष्णांचा भक्त कधी पराजित होऊ शकत नाही, कधी मारला जाऊ शकत नाही. हे त्रिवार सत्य दाखवून देण्यासाठी कलियुगात त्या लोकांना विश्वास यावा म्हणून भगवंतांनी या लीला केली आहेत, एकापेक्षा एक. त्यापैकी सगळ्यात महत्वाची लीला आहे जयद्रथ वध. तशीच कीचक वध आहे. कीचक वध पण अतिशय अशक्य होतं. तिथं पांडवांना 100% तिथं पुन्हा वनवासात जावं लागलं असतं. कीचक वध म्हणा, भीष्म पितामहांचा वध, द्रोणाचार्यांचा वध. पण अशा एवढ्या प्राणघातक संकटांमधूनही भगवान श्रीकृष्ण
का त्यांना वाचू शकले? एक मात्र कारण आहे की भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाने आपला परमप्रिय सखा मानलं होतं. म्हणून गीतेमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रिय सखा, प्रिय मित्र असं संबोधन करते अर्जुन, नाही का? म्हणून या मित्रता काय म्हणतात, मैत्री दिवसाच्या दिवशी लोकांना कळालं पाहिजे आणि आपण सांगितलं पाहिजे की बाबा मित्रता कुणाशी केली पाहिजे. असली तकलादू मित्रता काही कामाची नाही या जगातली, नाही का? किंवा ती मित्रता भक्तांशी किंवा वैष्णवांशी मित्रता केली पाहिजे. मित्रता करायला हरकत नाही, पण तिथं केंद्र कोण पाहिजे? भगवंत पाहिजे. या जगामध्ये प्रत्येक नात्यामध्ये केंद्र भगवंत पाहिजे. अन्यथा ती नाती जी आहे ती बंधनाचं कारण होतं. मित्रत्वाचं नातं असो किंवा आणि कुठलं नातं असो, त्या नात्याच्या केंद्रस्थानी भगवंत पाहिजे. मग भगवंतांना जर केंद्रस्थानी ठेवलं तर ते नातं सुखकर होतं. तिथं विश्वासघात नाही होत, तिथं एकमेकांप्रती प्रेम राहतं, एकमेकांप्रती आदर राहतो. पण ज्या नात्यामध्ये भगवंत केंद्रस्थानी नाहीत आणि नुसतं इंद्रिय तृप्ती आहे, स्वतःचा स्वार्थ आहे, तर ते नातं विश्वासघातानं त्याचा अंत होतो. तिथं विश्वासघात येतो आणि ते नातं तुटतं आणि ते नातं दुःखाचं कारण होतं शेवटी. आणि असे अनेक नाती तुटत आहेत आज, माहितीये? समाजामध्ये सगळ्यात मोठी शोकांतिका काय समाजाची? नाती तुटत आहेत. कारण त्या नात्यांमध्ये काही दम नाही. जी नाती स्वार्थावर आधारित असतात तर ती तुटण्यासाठीच असतात. मग अशी नाती जी आहेत ती नाती जोडताना भगवंत तिथं आहेत का हे पाहिलं पाहिजे. आपल्याला प्रत्येकाला जोडायचंय, पण कुणाशी? भगवंताशी जोडायचंय. मग या जगामध्ये खऱ्या अर्थानं परस्परांप्रती आदरभाव राहील, प्रेम राहील, स्नेह राहील. तिथंच विश्वासघात नाही येणार. आलं लक्षात? मग ते तरुणांच्या मधलं प्रेम असो, मित्रता असो, तर त्याच्यामधनं आत्महत्या करत आहेत, खून करत आहेत. का? तर धोका दिला. मग प्रेमात धोका दिला की मग खून करतात एकमेकांचा, आत्महत्या करतात. तर हे उथळ आहे, यांना ज्ञान नाही लोकांना. कारण ही जी मित्रता आहे ही शारीरिक आकर्षणावरती आधारित मित्रता आहे आणि ही मित्रता जी आहे ही मित्रता त्यांना विनाशाकडे घेऊन चालली. म्हणून भगवद्गीता का वाचली पाहिजे, भागवतम का वाचलं पाहिजे? हे असंच नाही, भगवान श्रीकृष्णांनी मौलिक उपदेश दिलेला आहे या आपल्या सगळ्या मित्रांसाठी. आणि या जगात प्रत्येक जीवात्मा भगवंता मित्र मानायला तयार आहेत, स्वीकारायला तयार आहेत, पण तो जीवात्मा भगवंताची मित्रत्व करायला तयार नाही, भगवंताशी सख्यत्व करायला तयार नाही. म्हणून हा मौलिक उपदेश जो आहे आपण भगवंताच्या वतीनं या लोकांना दिला पाहिजे. का? तर भगवंत फार आनंदित होतात. भगवंत म्हणतात की त्याच्यासारखा प्रिय मला कोणी नाही, जो माझा संदेश इतर लोकांना सांगतो, इतर लोकांना पटवून देतो आणि त्यांना माझ्याकडे घेऊन येतो. म्हणून याला प्रभुपादांनी सिंपल भाषेत प्रचार म्हटलेले. इतर लोकांना भगवद्गीता देणे, भगवद्गीतेचा संदेश देणं ही फार मोठी सेवा आहे. या लोकांची जर तुम्हाला समाजसेवा, लोकांची सेवा खरी करायची असेल, त्यांनाही भगवंताचा संदेश सांगितला पाहिजे. हीच मोठी सेवा आहे, बाकी काही नाही. तुम्ही काही जरी पैसा अडका दिला, हे दिलं, तर ते त्याचे काही त्या उपकाराची जाणीव त्यांना राहणार नाही आणि ते परतफेड करू पण शकत नाही. पण तुम्ही त्यांना हा संदेश भगवंताचा दिला, त्यांना भक्ती दिली, नामस्मरण दिलं, त्यांना तुम्ही सत्संग दिला, त्यांना कृष्ण प्रसाद दिला, तर ते लोक, भले ते लोक त्याची जाणीव ठेवो अथवा न ठेवो, त्याची जाणीव कोण ठेवणार आहे? भगवंत ठेवणार आहे. आणि तो तर वैष्णव झाला तर आयुष्यभर नाव काढणार, याच्यामुळे मी भक्त झालो, आहे का नाही? आयुष्यभर नाव काढणार, या भक्तामुळे आम्ही भक्तीत आलो. यांनी आम्हाला वाचवलं विनाशाच्या गर्तेपासून, नरकात जाण्यापासून आम्हाला वाचवलं. ते शाश्वत क्रेडिट आहे.
एका जीवात्म्याला वाचवल्याचं शाश्वत क्रेडिट आहे. आणि तो तुमचा खरा मित्र आहे. खरा मित्र कोण आहे या जगामध्ये? जो तुम्हाला नरकात जाण्यापासून वाचवतो, जो तुम्हाला पाप मार्गाला जाण्यापासून वाचवतो, जो तुम्हाला भगवंताशी कनेक्ट करतो येणं मार्गाने, तो तुमचा खरा हितचिंतक आहे. मित्र म्हणजे कोण? हितचिंतक आहे. तुमचं हित तो पाहतो. म्हणून लोकांना एवढी पण अक्कल नाही आजकालच्या तरुण तरुणींना, की अरे हा मित्र मी मानतोय, पण याला त्याच्या हितामध्ये जास्त इंटरेस्ट आहे का माझ्या हितामध्ये इंटरेस्ट आहे, एवढं पण ते बघत नाहीत. कोणाशी पण उठताना मैत्रीता कर. हा आवडला मला, ठीक आहे, ह्याच्याशी मित्रता करू असं. अरे हितचिंतक आहे का त्याला त्याच्या हितासाठी तो तुझ्याशी मैत्री करत असेल तर तो तुला वापरून फेकून देणार. यूज अँड थ्रो हा जगाची नीती आहे. यूज अँड थ्रो, हा वापरून घेणार, काम आहे तोपर्यंत. मग परत कोण कुठला मित्र आहे? मग लोक पश्चाताप करत बसतात. म्हणून हे उथळपणा आहे सगळा, ज्ञान नाही लोकांना. मग हे आपलं काम आहे की या लोकांना खरा मित्र कोण आहे त्या मित्रापाशी घेऊन. भगवंत प्रत्येकाचे वास्तविक मित्र आहेत, ते त्याच्या हृदयात स्थित आहेत. डुक्कर आणि कुत्र्याच्या योनीत गेले तरी भगवंत कधी साथ सोडत नाहीत. असा कोण मित्र आहे का या जगामध्ये? आहे का? प्रत्येक योनीमध्ये आपण पाहतो ना, डुकर आहेत, कुत्रे आहेत, मांजरे आहेत, सगळे जीवजंतू आहेत. त्यांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे, भगवंत आहे. माहिती आहे का तुम्हाला? भगवंत आहे सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञानम अपोहनम च. मी प्रत्येकाच्या हृदयात वास करतो, प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयात आहेत. आणि हरिदास ठाकूर जप करत होते एका गुहेमध्ये बंगालमध्ये. तिथं भला मोठा विषारी नाग होता, नाही का. लोक घाबरायला लागले हरिदास ठाकूरांकडे यायला, नाही का. तर हरिदास ठाकूरांनी म्हणाले की प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयात कृष्ण आहेत, नाही का. तसं त्या सापाच्या अंतःकरणात सुद्धा कृष्ण आहेत. आणि कृष्ण जोपर्यंत त्याला बुद्धी देत नाही तोपर्यंत तुम्हाला काही करू शकत नाही. तुम्ही कशाला घाबरता? मी तो 24 तास त्याच्या सोबत आहे आणि मी हरिनाम जप करतोय. आणि तो विषारी नाग कोबरा तिथं आहे, पण त्यानं आजपर्यंत मला काही केलेलं नाही. तुम्ही कशाला घाबरता? त्यावेळेला तो विषारी नाग आला आणि सळ 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 करत ती गुहा सोडून कायमचं निघून गेला. तर जोपर्यंत जीवात्म्या त्याच्या हृदयात भगवंताला बुद्धी देत नाही तोपर्यंत तो तुम्हाला काही तुमचं नुकसान करू शकत नाही. म्हणजे खुंकवार असा भयानक प्राणी जरी समोर आला तरी भगवंत त्याला अनुमती देत नाही तोपर्यंत तुमचं नुकसान करू शकत नाही. मग एवढी प्रतिकूल परिस्थिती निर्माण केली या कौरव सेनाच्या लोकांनी, आसुरी लोकांनी, पण ते पांडवांना क्षती पोहोचू शकले नाही. का? तर यांचा पाठीराखा कृष्ण आहेत, सखा कृष्ण आहेत, हितचिंतक कृष्ण आहेत. आणि जो जाणतो की कृष्ण माझे खरे हितचिंतक आहेत तर तो या जगामध्ये शांती प्राप्त करतो. म्हणतात त्याला भिण्याचं किंवा त्याला शोक करण्याचं किंवा त्याला काही त्रास करून घेण्याचं, टेन्शन घेण्याचं काही कारण नाहीये. त्याला काही टेन्शनच येणार नाही. अशांत कोण आहे? कारण त्याला माहीतच नाही की त्याच्या सगळ्यात जवळचा मित्र त्याच्या जवळ आहे सगळ्यात आर्टमध्ये, त्याला माहीत नाही. म्हणून तो अशांत आहे आणि म्हणून तो भयभीत आहे सतत. का भयभीत आहे? कारण त्याला कोणावर या जगात विश्वास नाहीये. या जगात आता पहा, भगवंतावर ज्याचा विश्वास नाही ना तो कुणावर विश्वास नाही ठेवू शकत. कारण जिथं तो विश्वास ठेवल तिथं विश्वासघात होतो. आणि एकदा दोनदा चारदा विश्वासघात झाला, माणूस कुठं विश्वास ठेवत नाही. स्वतःच्या आप्तसखियांवर विश्वास ठेवत नाहीत लोक आता, कारण परिस्थिती तशी. आणि खरी वास्तविकता अशी आहे की कोणच या जगामध्ये खऱ्या अर्थानं भौतिक नातेसंबंधामध्ये विश्वास एकमेकांवर ठेवू शकत नाही, कारण तो परिस्थितीनं जो तो बांधलेला आहे. म्हणून आजच्या प्रवचनाचं तात्पर्य असं आहे की आपण आपल्या जीवनामध्ये भगवंताला सखा म्हणून, मित्र म्हणून स्वीकारलं पाहिजे. आणि मग बाकी आपले जे काही मित्रगण आहेत त्यांना सोडायचं का? नाही, त्यांना
भगवंतांशी कनेक्ट करायचं आहे. आपले नातेवाईक आहेत त्यांना भगवंताशी कनेक्ट करायचं आहे. त्यांना सगळ्यांना भक्ती प्रदान करायची आहे, त्यांना सत्संग, त्यांना संदेश द्यायचा आहे. अशा प्रकारे सगळेच भक्त बनले तर या जगामध्ये वैकुंठ तयार होईल. तिथं एकमेकांप्रती द्वेषभाव, वैरभाव सगळा संपून जाईल आणि इथंच प्रत्येक व्यक्ती एकमेकांवर मग खऱ्या अर्थानं प्रेम करायला लागेल. कारण का? तर तो भगवंताशी कनेक्ट झालेला आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ग्रंथराज श्रीमद भगवत गीता की, श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की, पतित पावन श्री गौर निताई की, शील प्रभुपाद की.